मराठा बांधवांचं आंदोलन यशस्वी झालंय, ते विजयी झालेले आहेत। आज मुख्यमंत्र्यांनी अध्यादेश दिल्यानंतर आज सगळेजण विजयोत्सव साजरा करतायत। आपल्यासोबत मराठा बांधव आहेत, ते आता इथून पुन्हा आपल्या गावाकडे निघाले। आपण त्यांच्याशी बोलूया। काय म्हणाल तुम्ही, तुमचा जो लढा होता तो यशस्वी झाला? आज आमचा विजय आहे, सर्व मराठ्यांचा आजचा विजय आमचा सर्वांचा आहे। सर्व मराठ्यांच्या घरी आज दिवाळी साजरी होणार। आम्ही सगळं उत्सवामध्ये सर्व आनंदामध्ये आम्ही सर्वजण आहोत। गेले अनेक वर्षापासून तो हा लढा आहे। नाही, आज ते स्वप्न सर्वांचं पूर्ण झालेलं आहे। मराठी बांधवांचं अनेक जल्लोषात सगळं साजरा करतायत। आज आम्हाला त्याचाही आनंद आहे। सर्व महाराष्ट्र आणि मुख्यमंत्र्यांनी जो आदेश दिलाय तो सर्व मान्य। मागील 70 वर्षापासूनचा हा लढा आहे आणि आज मनोजदादा जारंगे यांच्या अध्यक्षतेखाली नेतृत्वाखाली हा विजय एक मराठ्यांच्या एकजुटीचा विजय आहे आणि एक संघटनेचा विजय आहे। मी आवर्जून सांगतोय, मागील कित्येक मराठ्यांचे नेते मॅनेज झाले, सरकारशी हातमिळवणी केली, पण हा एकमेव पट्ट्या वाघ निघाला जो सगळ्यांना पुरून भारी उरला आणि तो महाराष्ट्रामध्येच नाही तर देशामध्ये आपला झेंडा, भगवा झेंडा वर करून पाहतोय। त्यामुळे 8 दिवसाचा प्रवास करून आलाय, आता काय करणार गावात? आनंदोत्सव साजरा करणार, गावागावात आनंदोत्सव साजरा करणार, दिवाळी साजरी करणार। दिवाळी मराठ्यांची दिवाळी सुरू झालेली आहे आणि ही 15 दिवस नाही, 1 महिना जरी जल्लोष केला तरी ही दिवाळी संपणार नाही। आणि आज प्रत्येक गाव खेड्यामध्ये फटाके फोडून दिवाळी साजरी होते। आम्ही जाण्याच्या अगोदर हे मराठ्यांची दिवाळी घरोघरी साजरी होते। खेड्यापाड्यामध्ये शहरा गल्लीपासूनचा दिल्लीपर्यंतचा मराठा हा एक संघ आणि विजय साजरा करतोय। काय म्हणणार, तू गावाकडे निघालास पुन्हा? हो सर, मी गावाकडे निघालोय। आमच्या गावामध्ये जाऊन मी डीजे वाजून सगळं जल्लोष करणार आहे सर। आम्ही तुम्ही या आंदोलनामध्ये इथून सहभागी झालेला आहात? हा, त्याचा खूप अभिमान आहे मला की जिंकलो आम्ही। आज जे 4 दिवस जे 7 दिली सर्वांचे, त्या सर्वांचे खूप खूप ऋणी होतो मी। काय म्हणाल, पण अखेर विजय झालाय तुमचा? अखेर म्हणजे विजय मराठ्यांचा विजय आहे, महाराष्ट्राचा विजय आहे। हा दिल्लीच्या तक्त्याला दाखवून दिलेला महाराष्ट्राने विजय दिलेला आहे। हा आमचा विजय आहे, हा महाराष्ट्राचा विजय आहे, दिल्लीच्या तक्त्याला देखील दाखवून दिलेला आहे। त्यामुळे सगळे जल्लोष करतात आणि आपल्या गावाला जाऊन हा जल्लोष करणार आहे। कॅमेरामन आदर्श, विनय म्हात्रे, साम टीव्ही, नवी मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।